आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी हे आम्ही सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल आम्ही सुखी मना विठ्ठल विठ्ठल मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी हे आम्ही सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल तुमचे राजधन हे मद मृत्यू के समान हे मद मृत्यू के समान हे मद मृत्यू के समान मेरा मार्गशी व्रत कराय एकादशी व्रत कराय एकादशी व्रत कराय एकादशी हे रमा तुळशी व्रत कराय एकादशी व्रत कराय एकादशी व्रत कराय एकादशी तुमचे समान ते मदमृत्ती के समान तुमचे राविताधन हे मद मृत्यू के समान हे मद मृत्यू के समान हे मद मतवारचे दास तुका म्हणे मदही आस तुका म्हणे मदही आस तुका म्हणे मदही आस तुमचे राविताधन तुका म्हणे मदही आस तुका म्हणे मदही आस तुमचे विठ्ठल तुमचे विठ्ठल तुमचे विठ्ठल ते मदमुक्ती के समान ते मदमुक्ती के समान ते मदमुक्ती के समान तुमरे राविताधन हे मद मृत्यू के समान हे मद मृत्यू के समान हे मद मृत्यू के समान विष्णु पाद कुमारी हरि विष्णु पाद कुमारी जय विष्णु पाद कुमारी हाताला टाळी मुखात देवाचं नाव सर्वांनी हाताला टाळी वाजवायची टाळ टाळी मुखात देवाचं नाव जय जय विष्णु पाद कुमारी जय जय विष्णु पाद कुमारी
अभितेने सुखे 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 मना विठ्ठल विठ्ठल मुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखे तुमचे तुमचे
आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे येरवित धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे येरवित धन ते मज मृत्तिके समान मनवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस तुमचे येरवित धन ते मज मृत्तिके समान पांडुरंगा करू छंदसामपि मंगलावंत करतार वंदे वाणी विनायक भवानी शंकरं वंदे श्रद्धा विश्वास रूपिणं व्याध्याविना पश्यन्ति सिद्धा स्वांत समेश्वरं वंदे बोधमयं नित्य गुरु शंकर रूपिणं यवाश्रितो हिव कृपे चंद्र सर्वत्र वंदते सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विचारिणं वंदे विशुद्ध विज्ञान कविवर कपीश्वर उद्भव स्थिति संहारी प्राणिहिं क्लेशहारिणीं प्राण समायुक्ता नथोऽहं राम वल्लभम् ओम यनमायाय नमः शिवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा रज्जस्वभाति मृत्सैव भाति सकलं यज्जो यथार्थ हिरभ्रमः यत्पादप्लवमेशमावये भवानि भूतेषु तिर्षावतम् वन्देऽहमतमशेषकारण परम रामाखिमेशं हरि नाना पुराण निगमागम सम्मतं यत् नाना पुराण निगडितं क्वचिदन्यतोपे श्री स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंधमति मंजुलमातनोते प्रथम नमन कुरुगणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवली माथा साष्टांगी आता दंडवत आता बंधुदेव ब्राह्मण नित्य निपुण्य ज्यांचे चरण प्रसन्न होती श्रोते जनतया माझे दंडवत आता बंधु साधू सज्जन नित्य हृदयी हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारते दया तया माझे दंडवत आता बंधु रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकला हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमची रवित्त धन ती मज मृत्तिके समान. थोडं याला जरा फ्लॅट करा आवाज जरा फ्लॅट ठेवा इको वगैरे सगळं जे आहे ना थोडं कमी ठेवा आणि मोकळा द्या आवाज जरा थोडा आवाज वाढवा जरा आणखी. श्री विठ्ठल रामकृष्ण हरी. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमची रवित्त धन ते मज मृत्तिके समान. प्रस्तुत प्राप्त प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग जगतमान्य जगत विद्वान देहूचे सुप्रसिद्ध संत ज्यांचा गाथा पाचवा वेद म्हणून मान्य झाला असे संत विभूषित सदेह वैकुंठ गमन जिजाई रमण असणारे थोर साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आज सेवेकरता घेतलेला अभंग आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय नामाचंही महत्व प्रतिपादित करतात. आणि नामाचं महत्व प्रतिपादित करत असताना उपदेश केलेला आहे. आणि हा उपदेश ज्यांना झालेला आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आता उपदेश कुणी कुणाला करावा म्हणजे कीर्तनात उपदेश केला जातो म्हणजे कीर्तनकार उपदेश करण्याच्या लायक आहे का. उपदेश कुणी कुणाला करावा. उपदेशाचे 3 प्रकार आहेत. तिघांच्या संभाषणामध्ये उपदेश प्राप्त होतो. प्रभू संमित उपदेश आहे, सुरत संमित उपदेश आहे आणि कांत संमित उपदेश आहे. प्रभू संमित उपदेश जो आहे तो भगवंतानं भक्ताला केलेला उपदेश आहे. सुरत संमित उपदेशामध्ये मित्रानं मित्रवत भाषेमध्ये मित्राला केलेला उपदेश आहे.
आणि कांत संहित उपदेशामध्ये नवरा बायकोच्या संवादातनं पत्नीला केलेला उपदेश किंवा पत्नीनं पतीला केलेला उपदेश हे 3 उपदेशाचे प्रकार आहेत. मग या अभंगातला उपदेश कोणता आहे? जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवरायांना उपदेश करतात. हा प्रभू संहित उपदेश नाही बरं का. प्रभू संहित उपदेश भगवद्गीतेतला की ज्या वेळेला अर्जुनाचं गांडीव खाली पडलं जातं आणि तुवा संग्रामी हरजिंकिला निवात कवचाचा ठाव पिढीला पवाडा तुवा अखिला गंधर्वाशी असा असणार तुझं बळ त्रैलोक्य थोकडे. अर्जुना तुझे पवाडे गंधर्वांनी गायले. तुझे पवाडे गात असताना तुझा प्रत्यक्ष हर म्हणजे भगवान शंकर तुला युद्धाच्या प्रसंगी आल्या आणि भगवान शंकराला युद्धात परास्त करून तू पाशुपत नावाचं शस्त्र प्राप्त केलं आणि आज तुझ्या हातातलं गांडीव खाली पडलं. तुला काय वाटतं की तू मारणार आणि मग हे बाकीचे सगळे मारणार? तुझं वाचून सृष्टी या त्रिभुवना परिसांग पा अर्जुना. तुझं वाचून सृष्टी तुझं वाचून सत्ता या त्रिभुवना. तुझ्या वाचून या त्रिभुवनाला सत्ता प्राप्त आहे कारण की तू मारणार आणि बाकी सगळे मरण पावणार आहेत म्हणून. हे माझ्या इच्छेनं चाललेला आहे. तुझ्या हातातला जो गांडीव आहे ना हा माझ्या इच्छेनंच प्रबल आहे हातामध्ये. तू जे जे रणसंग्रामामध्ये बाण सोडतो ना हे माझ्या इच्छेनं पडतात बरं का. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगा ते चालिता ऐसा जो समर्थू तो मी अनाथाचा नाथू, गगनायसा साक्षीभूत तू ही मीची. आणि म्हणून अर्जुना गांडीव हातामध्ये घे आणि माझ्या इच्छेनं होतंय म्हणून मी सांगतोय ते कार्य करून युद्धाला तयार हो. हा उपदेश प्रभू संहित उपदेश आहे. याच्यामध्ये आज्ञा झालेली आहे. ज्या उपदेशामध्ये आज्ञा दिसून येते तो प्रभू संहित उपदेश आहे. आणि ज्या उपदेशामध्ये प्रेम मित्रवत दिसून येतं तो सुरत संहित उपदेश आहे. आणि ज्या उपदेशामध्ये जिव्हाळा दिसून येतो, ज्या उपदेशामध्ये बांधिलकी दिसून येते आणि ज्या उपदेशामध्ये माया दिसून येते हा केलेला उपदेश म्हणजे कांत संहित उपदेश. आणि आजच्या अभंगातला जो उपदेश आहे हा उपदेश छत्रपतींना जो झालाय तो मित्रवत उपदेश आहे, सुरत संहित उपदेश. प्रसंग काय झाला? प्रसंग असा आहे की छत्रपती शिवरायांच्या कानावरती तुकोबारायांच्या हीन परिस्थितीची वार्ता आली, दीन परिस्थितीची वार्ता आली की महाराष्ट्रामध्ये असेही काही संत आहेत की ज्या संतांच्या घरामध्ये जाऊन जर बघितलं तर त्यांच्या घरातल्या चुलीवरती फुटभर गवत उगवलेला आहे. याचा अर्थ राजे त्या चुलीवर जर फुटभर गवत उगवलेला असेल तर ती चूल किती दिवस पेटली नसावी आणि त्या घरातली माणसं किती दिवस जेवली नसावीत. म्हणून महाराष्ट्राला परमार्थाची शिकवण देणाऱ्या संतांचं आर्थिक परिस्थिती थोडी दुबळी झालेली आहे. हे छत्रपतींच्या कानावर आल्याच्या नंतर छत्रपतींनी पालखी सज्ज केली, घोडे सज्ज केले, हत्ती नगारा आणि त्याच्यामध्ये नवरत्नाने भरलेली ती थाळी, त्याच्यामध्ये अनाप अमाप असणारं ते अर्थसहाय्य, त्याची पालखी सज्ज करून पंत ते सगळा लवाजमा शिपाई हत्ती घोडे हे सर्व देहू मार्गाने मार्गस्थ केले. छत्रपती आले नाहीत बरं का पहिले, असंच चरित्र सांगतात. पहिलं मार्गस्थ केलं, अर्थसहाय्य मार्गस्थ झालं, देहूच्या दिशेनं अर्थसहाय्य आलं. विचारलं गेलं की त्या तुकोबारायांचं घर कोणतं? लोकांनी अंगुली निर्देश केला, तुझ्या पडका वाडा दिसतोय ना हा तेच तुकोबारायांचं घर आहे. त्यामध्ये गेल्याच्या नंतर पालखी त्या ठिकाणी ठेवली गेली. लहान मुलं खेळत होती अंगणामध्ये, भागीरथी गंगा महादू ही सगळी मुलं खेळत असताना विचारलं की तुमचे बाबा कुठे आहेत? बाबा तर नाही म्हणे घरामध्ये, कारण बाबा कुठं असतात अद्याप अजून आम्हाला सुद्धा कळलं नाही. इथे कुठं भंडाऱ्यावर आहेत का, भामचंद्रावर आहेत का, घोरडेश्वरावरती आहेत का, इंद्रायणीच्या काठावरती आहेत, अजून आम्हाला कळलं नाही की सकाळी प्रातः समय झाल्याच्या नंतर उठल्यानंतर बाबा कुठं जातात ते. मग कोण आहे घरामध्ये? तर म्हणे आई आहे आमची, बोलवा तिला. मग आई साहेब आल्या, जिजाई माऊली आल्या बाहेर. त्यांनी बघितलं ते सगळा लवाजमा पाहिला, शिपायांचे सदरे पाहिले, ती पालखी पाहिली, ते घोडे, ते सोन्याच्या थाळी वगैरे सगळं पाहिलं. आणि तिनं विचारलं की कुठनं तुम्हाला अवदसा आठवली म्हणून आमचं घर तुम्ही लोकांनी दाखवलं? अवदसा आठवली? हा, कारण चांगल्या घरातली माणसं तुम्ही दिसताय आणि म्हणून कदाचित तुमच्या प्रपंचाची होळी करायची असेल म्हणून तुकोबारायांचं घर तुम्हाला दाखवलेलं दिसतंय. दिव्या छत्री गोडे तो
आणि आमचे जे धनी आहेत ना, हा, त्या धनांचं घर ज्यांना आतापर्यंत दिसलं त्यांना मागचा प्रपंच मग दिसला नाही. जाळूनी संसार बैसुला अंगणी, अशा पद्धतीची नवऱ्याची माझ्या स्थिती. आणि बहुतेक बायका मुलांचा संघ टाकून आलाय का काय बाबा तुम्ही. म्हणून माझ्या घराचा रस्ता ज्या अर्थी तुम्हाला दिसला त्या अर्थी तुमचा प्रपंच मागचा पेटला म्हणून समजा बाबा. ज्या अर्थी माझ्या घरचा आज तुम्हाला रस्ता दिलता आणि म्हणून ते घरात नाही तवरच जावा. आता ते घरात नाही, चांगली दुर्बुद्धी भगवंतानं तुम्हाला आणली या ठिकाणी, पण सद्बुद्धी मी देते म्हटली की आले नाही तवरच घरात माझ्या निघून जावा. कारण त्यांची जर भेट तुम्हाला झाली तर माझ्यासारखं तुमच्या सुद्धा चुलीत राख करायची नाही. काय आणलंय तर पाहतर म्हणे पालखीमध्ये, तर पाहिलं तर त्या ठिकाणी मग ते नवरत्नांची भरलेली पालखीत ताटली भरलेली नवरत्नांची. बघितलं म्हणे हे काय आहे, तर म्हणे एका रत्नाची किंमत राज्याप्रमाणे आहे. असं पाहिलं सगळा लवाजमा, बघितल्याच्या नंतर सगळं जे जे दिसतंय ते अंगावरच घालायला चालू केलं. मग पाहिलं नाही की पायातलं पैंजण हातात, हातातलं गळ्यात, गळ्यातलं मस्तकावर, काही काही बघितलं नाही. सगळं आभूषण धारण केलं ना. आभूषण धारण केल्याच्या नंतर मग जगद्गुरु तुकोबार आहे, विठ्ठल विठ्ठल करत देऊ दिशेनं आपल्या घराकडे मार्गस्थ झाले. आणि घराकडे येऊन बघितलं तर अशी सजलेली पत्नी दिसते, सजलेली पत्नी दिसते. पाहिलं तर आवले हे काय धारण केलंस का, म्हणे अलंकार धारण केला. अलंकार नाही बाई, आमच्या भाषेत याला माती म्हणतात, आमच्या भाषेत याला विष म्हणतात. ती म्हटली विष, हा असू दे म्हटली, आम्ही बी मस्त शंकराचं बाप आहे विष प्यायला, आणि हे विष आम्हाला पचवून घेतो म्हटले आम्ही. तसं नाही म्हणे, माझी बायका मला विषानं मारायची नाही. या काढलं सगळं आहे तसं पालखीत भरलं. ही पालखी रीती आहे तशी राजांच्या दरबारी न्या म्हटलं. आम्ही राजाने तुम्हाला भेटायला बोलवलंय. त्यावेळेला तुकोबारांचं वचन आहे, भेटायला बोलवलंय. हा, आणि मला जर काही काम असलं तर मी राज दरबारात यावं, आणि त्यांना जर काही काम असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं. बरोबर आहे ना. आमची गाठभेट परमार्थासाठी असती. आम्ही पाठीच लावलेली आहे घराच्या बाहेर. संसाराच्या गोष्टी मग संसाराच्या वार्ता आमच्या कानावरती कुणी घालायच्या नाही. जे पाहिजे ते परमार्थाचं आम्ही प्राप्त करून देतो. संसाराचं जे काय असेल ते आमच्या ठिकाणी भेटत नाही. मुंगी आणि राम, मुंगी आणि राम, मुंगी आणि राब आम्हा सारी खाची जीव. म्हणजे कोणाच्याही पायाखाली चिरडली जाणारी मुंगी निष्पाप आणि राजशय्येवर प्राप्त झालेला राजा, हे दोन्ही कोणत्या ठाई येत आम्हाला. मुंगी आणि राब आम्हा सारी खाची. म्हणून आम्हाला काही काम असावं ना आम्ही त्याच्या दरबारात जावं. आणि वास्तविक पाहिलं गेलं तर हे हाडामासाचं शरीर आहे. कुठं भंडाऱ्यावर, भामचंद्रावर, कुठं इंद्रायणीच्या काठी धुळ्या मातीनं मलिन झालेलं शरीर. त्या राजबिंड्या पुढे नेऊन त्याला तरी काय सुख प्राप्त होणार, आणि त्याच्याकडे जाऊन मला तरी काय सुख प्राप्त होणार आहे. म्हणून आहे तसे बाबांनो परत जा. तो सगळा पालखीचा जावा परत राजदरबारी रायगडावरती गेला. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता लोकांतामध्ये काही काहींचं वैराग्य जागृत होतं.
पण एकांतामध्ये हे सगळं वैराग्य ढळलं जातं. कदाचित लौकिकाची प्राप्ती व्हावी म्हणून तुकोबारायांनी हे केलं असेल, पण एकांतात साधूपण ओळखण्याकरता मग प्रत्यक्ष शिवाजी महाराज आले आणि ओंजळवर रत्न ज्या ठिकाणी भंडाऱ्यावरती आज शिळा उपलब्ध आहे ना, ती ज्या शिळेचं आज राम मंदिराप्रमाणे वैभवशाली मंदिर चालू आहे, ज्या शिळेवरती जगद्गुरु तुकोबाराय भजन करायची निमित्तानं त्या शिळेवरती ओंजळवर रत्न आणून ठेवली आणि झाडाच्या मागून पाहत बसले की आता काय होतंय ते. लोकांतात न स्वीकारलेलं एकांतात तरी स्वीकारतात का? तुकोबाराय त्या ठिकाणी आले नामजप करत. त्यांनी शिळेवरती ओंजळवर रत्न बघितली. ती शिळा जगद्गुरु तुकोबारायांनी त्यागली आणि पुढचा रस्ता धरू लागली की बसायला कोणती शिळा भेटते का? वास्तविक जर पाहिलं तर महिपती महाराज चरित्रात वर्णन करतात, शिळेला वाचा फुटली. शिळेला वाचा फुटली. ती शिळा जगद्गुरूंना म्हणते की आज माझा तुम्ही संघ का त्यागला? असं कोणतं पातक माझ्याच्यानं घडलं ते मला सांगा. दगड योनीला प्राप्त झालेली मी, निर्जीव असणारी मी, पण आज तुमच्या भजनानं मला वाचा फुटली आणि म्हणून बोलण्याची शक्ती दाखवते तुकोबाराय. माझा संघ तुम्ही का टाकला तेवढं मला सांगा. त्यावेळेला तुकोबारायांचे वचन आहे, बाई तुझ्यावरती घाण कोणी करून ठेवली म्हणून तुझा विटाळ धरला. घाण केलेला आहे तुझ्यावर कुणीतरी आणि म्हणून तुझा मी संघ त्यागलेला आहे. प्रसंग असा की रत्नासहित शिळा उडाली, इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडली. तिनं 3 वेळा स्वतःला स्नान घातलं नाही, त्या ठिकाणी परत आली आणि मग मी शुद्ध झाले म्हटली. आता तरी माझ्यावरती तुम्ही स्नानापन्न व्हा. म्हणून आज त्या दगडाचं मंदिर होतंय. आलं का लक्षात? त्या दगडाचं आज मंदिर होतंय. ज्या रेड्याला माऊलींनी वाचा फोडली त्या रेड्या पुढे सप्ताह साजरा होतोय. हे नवल आहे बरं का. रेड्या पुढे सप्ताह साजरा व्हावा आणि शिळेसारखं म्हणजे दगडाचं मंदिर व्हावं, ही संस्कृती महाराष्ट्राची आणि ही संतांनी आपल्याला दिलेली आहे. मग हे ज्या वेळेला वैराग्य लखलखीत पाहिलं, हे लखलखीत वैराग्य ज्या वेळेला छत्रपतींच्या डोळ्याच्या दृष्टीस पडलं, त्यावेळेला छत्रपतींच्या अंतकरणातही वैराग्य उत्पन्न झालं. असं वैराग्य जर या महाराष्ट्रात असेल तर खरंच आजपासून आपणही या संपत्तीचा संघ त्यागावा. आणि त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना छत्रपती शिवाजी महाराज शरण आले आणि मला तुमचं शिष्यत्व परिधान करून घ्या, मला तुमचा शिष्य करा ज्या वेळेला म्हटले. म्हणजे असं जंगलात याच्या वार्ता होत नाही, तुला उपदेशाची गरज आहे छत्रपती, याच्याकरता लोहगावमध्ये आज कीर्तन आहे म्हणे, त्या ठिकाणी आपण भेटूया. लोहगावमध्ये कीर्तन, लोहगावमध्ये आज मंदिर आहे. जर कोणी गेलेलं असाल जगद्गुरु तुकोबारायांचं, त्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि त्या लोहगावच्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू. आणि प्रसंग असा की कीर्तनामध्ये प्रत्यक्ष छत्रपती येऊन बसले. आणि मग कीर्तनामध्ये बसत असताना काय सैन्य घेऊन आलेले होते का? तुका म्हणे जळोपती येथे उपजविती अंतराय. अरे बाबा, या ठिकाणी कोणतंही कार्य करत असताना मग ते कीर्तनाचा असे नका, परमार्थातल्या कोणत्याही कार्यामध्ये जर आड कोणती गोष्ट येत असेल तर ती लौकिक असते. लौकिक आड येतं परमार्थामध्ये आणि ते लौकिक जळवत म्हणतात तुकोबाराय. आणि म्हणून या वचनाप्रमाणे तुकोबारायांच्या छत्रपतींनी मस्तकावरती शाही टोप सुद्धा ठेवला नाही. तोही कीर्तन परंपरेमध्ये छत्रपतींच्या मस्तकावरनं उतरला आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या पायाशी आला. ही परंपरा कीर्तनाची आहे. आणि या कीर्तन परंपरेविषयी चाकणच्या किल्लेदाराला समजलं की लोहगावमध्ये छत्रपती प्रत्यक्ष जगद्गुरूंच्या कीर्तनाला बसले आणि कीर्तनाची मर्यादा मुसलमानांना माहिती होती की कीर्तन निरूपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कीर्तनाची सांगता होत नाही. तर आताचं कीर्तन आहे का? नवला पंचपरी चालू म्हणजे चालू आणि टाळकरी खवळत्यात गोवावरती. 11ला बंद म्हणजे जय विठ्ठल घ्यायचा 11. आत्ताचं कीर्तन आहे का? एवढा वाईट लागलेला असेल तर येतोच कशाला इथं? आत्ताचं कीर्तन आहे. आम्ही कीर्तन साखरे महाराजांची 4-4 तास 4.5 तास घाटावरती कीर्तन ऐकलेलं. म्हणजे देहभान विसरून जायची पहिली माणसं कीर्तन ऐका. ती का आत्ताची कीर्तन होती का? सासू सुनाच्या गप्पा. नामसन कीर्तन असायचं. नामसन कीर्तन. एकदा रामकृष्ण हरी चालू झालं की 2-2, 3-3 तास नुसतं रामकृष्ण हरी. मग ते नंतर सगळं म्हणून आज तमाशाला गेलाय का तुम्ही? तमाशामध्ये ते जण असतो बघा पहिला, ते वळण वगैरे त्यानंतर सगळं असतात. पण ती एक म्हण प्रसिद्ध आहे बघा आपल्या भागात, रात गानात गेली. ते ऐकलं की ते रात गानात गेली. मी एकदा विचारलं कुणाला, आमच्या आजोबा. म्हणजे रात गानात गेली लोक म्हणतात तरी याचा संदर्भ लावायचा कुठं? तर ते आजोबांनी सांगितलं की बाबा म्हणजे पहिले गावात आता सप्ते भरतात की 8-8 दिवसाचे असे पहिले तळ ठोकून तमासगीर गावात यायचे. तमासगीर गावात तळ ठोकून यायचे. त्यावेळेला आता विषयासक्त असणारी माणसं तमाशातलं नृत्य पाहायला गेलेली असायचे, तमाशामध्ये नाचणाऱ्या स्त्रीला पाहायला गेलेले असायचे. पण घोटाळा असा व्हायचा की तमाशात गवळण नंतर असायची पण पहिला गण रंगायचा.
गण बर का आधी नमोजी गणना यकाजी वरदा यकाई नतिया यका नमो सुरगण अर्धनारी नटेश्वर देवा मांडली सेवा आशीर्वाद घ्यावा बंधुनी चरण सरस्वती नमो शारदा सरस्वती नमो शारदा शब्द संपदा कवीवर फिदा तुम्ही लोकात चल कलम शाहिरा किमिया कर जरा वाहू दे झरा ललकार्या गात हे तमाशातला गण आहे गाथीतला अभंग नाही बरं का याचा गण ज्या वेळेला रंगायचा ना त्यावेळेला त्या गणात एवढी तल्लीन व्हायची माणसं गण ही तमाशातली सेवा असायची आणि त्या गणाला विषयासक्त असणारी माणसं सुद्धा एवढं प्राधान्य द्यायची की 2-2 तास नुसता गणच चालायचा नुसता गण चालायचा आणि जोपर्यंत गण होत नाही तोपर्यंत पुढचा कार्यक्रम गवळण वगैरे हे लांबच मग लोक का गण ऐकायला गेलेले असतात हा तुम्ही काय कीर्तन ऐकायला आले कीर्तनच ऐकायला आले ना बरोबर लोक विषयासक्त भावनेची लोक काय गण ऐकायला गेलेले असतात का मग ती कंटाळलेली माणसं यांचा गण चालू दे म्हणायची आणि मध्यरात्र व्हायची तरी गण चालायचा मग ती माणसं सगळी घरी परत यायची मग दुसऱ्या दिवशी गावातली न गेलेली माणसं विचारायची काय बघितली का कसा झाला कार्यक्रम कसा होता तमाशा वगाला कोणतं काय होतं कथा कोणती होती गवळण कोणती होती काय कोणतं हे सगळं ऐकत असताना त्या माणसाच्या तोंडात घ्यायचं कशाचं काय का रात गणात गेली कशात गेली रात सगळी गणात गेली अशा पद्धतीने सेवा हा मुख्य भाव होता बरं का म्हणून पठ्ठे बापूरावांचं म्हणणं होतं त्या काळात आणि आजही तुकोबारायांचे वंशज मोरे जे आजही आहेत मोरे त्या मोरे सुद्धा आजही व्याख्यानात कधी कधी सांगत असतात की बाबांनो तमासगिरांनी जो परमार्थ जपला तो आत्ताच्या कीर्तनकारांनी बुडवला विठ्ठल ताकदीनं म्हणायचं बरं का ते ताकदीनं म्हणायचं की तमासगरांनी परमार्थ जपला बाबा नो पण तुमच्यासारख्या कीर्तनकारांनी आज परमार्थ बुडवला याला कारण काय याला कारण रंजन परमार्थात आलं आणि तुकोबारायांचं वचन आहे नवे रंगमाया चार नवे विनोद उत्तर बोलिलो या भावे तुकोबारायांचं वचन आहे अभंग आहे गाथेमध्ये या अभंगाकडे जरा दृष्टी टाका या अभंगातनं रंजनातनं कीर्तन करणाऱ्यांवर घाला घातलाय कशा करता वाङ्मय निर्माण झालं माझं कशा करता माझी गाथा आहे हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे मी कशा करता बोललेलो आहे तर तुमचा माथा ठिकाण्यावर येण्याकरता हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे नवे विनोद उत्तर केले रंजवाया चार मी रंजन केलेलं नाही आणि म्हणून रंजनात कधी हित नसतं आणि हितात कधीही रंजन आणायचं नसतं आणि कीर्तनाची परंपरा मोठ्या मोठ्याने टिकवली महाराज म्हणून ही परंपरा मुघलांच्या चाकणच्या किल्लेदाराला माहिती की छत्रपतींचं कीर्तन लोहगावमध्ये चालू तुकोबारायांचं कीर्तन लोहगावमध्ये चालू आणि प्रत्यक्ष शिवाजीराजे कीर्तनाला येऊन बसलेले असतील पण कीर्तनाला एकटे बसले असतील फार फार तर 5-20 सैनिक त्यांच्या सोबत असतील बाकी त्या ठिकाणी जगद्गुरूंच्या कीर्तनात तुकोबारायांच्या छत्रपतींनी सैन्य आणलेलं नाही आणि हीच वेळ आहे म्हणे की कीर्तनात शिवाजी महाराजांना धरता येईल हीच वेळ आहे की कीर्तनात जायचंय आणि कीर्तनात बसलेल्या छत्रपतींना उठवायचं आणि त्यांना बंदिस्त करायचं आणि म्हणून चाकणचा किल्लेदार 12,000चं सैन्य घेतलंय आणि कीर्तन ज्या ठिकाणी चालू आहे त्या कीर्तनाच्या मंदिराला वेढा दिला कीर्तनाच्या मंदिराला ज्या वेळेला वेढा पडला त्या वेळेला लोकांनी येऊन निरूपण तुकोबारायांचं चालू आणि छत्रपतींना उपदेश करत होते त्या उपदेशामध्ये एकाने येऊन कानात तुकोबारायांचं सांगितलं की तुकोबाराय
कीर्तन बंद करावं लागतंय आणि राजांना कुठेतरी अज्ञात स्थळी पाठवावं लागतंय. म्हणजे काय झालं तर परचक्र कीर्तनाच्या भोवती आलेला आहे. तुकोबाराय म्हटले परचक्र आणि कीर्तनाच्या भोवती येऊच शकत नाही. कारण या कीर्तनाची रक्षा कोण करते माहित आहे का? म्हणे मी त्रिशूळ पाशुपत घेऊन करी कीर्तना भोवती घिरटी करी विघ्ना हानुनी लाथा निवारी स्वये रक्षे हरिदासा. कोण म्हणतंय? प्रत्यक्ष आशुतोष भगवान प्रलयंकारी महादेव. कीर्तन चालू झाल्याच्या नंतर कैलासपती महादेवाची ड्युटी आहे. पार्वतीला सांगत असताना महादेव सांगतात की रामकृष्ण हरी चालू झालं की मला कैलासावरनं कीर्तनाच्या ठिकाणी यावं लागतंय आणि मला काय करावं लागतंय तर एका हातात त्रिशूळ आणि एका हातात पाशुपत नावाचं शस्त्र घेऊन कीर्तनाभोवती घिरटी घालावी लागते. कशा करता? विघ्ना हानुनी लाथा निवारी आणि स्वये रक्षे हरिदासा. धन्य धन्य कीर्तन भूमंडळी महादोषा होतसे होळी विघ्ना हानुनी लाथा निवारी स्वये रक्षे हरिदासा. काय होतं? कीर्तनाची परंपरा काय? म्हणजे कीर्तन संपुष्टीत आल्यानंतर कीर्तनकाराच्या लोक पाया पडत असतील पण पार्वती मी यांच्या विरुद्ध करतो म्हणे. तर पार्वती प्रश्न करते महादेवा तुम्ही काय करता? हे सगळं नाथ महाराजांच्या कथेकरी प्रकरणात आले बरं का. एकनाथ महाराजांचा गाथा, त्या एकनाथ महाराजांच्या कथेकरी प्रकरणामध्ये हे सगळे अभंग आहेत. आणि ऐसे पार्वतीशी सांगे गुह्य ज्ञान. शंकर परमात्मा पार्वतीला सांगतात म्हणे ऐक त्यांचे चरणीचे रजबंदी आपण कुणाच्या? कीर्तन ऐकायला बसलेल्या श्रोत्यांच्या. विष्णू गणेकर याचं काम काय? आता तुम्ही कीर्तनावर ज्या वेळेला उठता त्या वेळेला तुमच्या पाया पडायची गडबड महादेवाला लागलेली असते. का? तर तुम्ही कीर्तनामध्ये येऊन बसलेला आहे. चरणीची रज चरणीची रज चरणीची रज वंदी शोभानी. चरणीची रज चरणीची रज चरणीची रज वंदी शोभानी. कीर्तनामध्ये जे नाचतात म्हणजे टाळकऱ्यांकरता शिवपाणी म्हणजे भगवान शिवशंकर तुमच्या चरणाला वंदन करतात. असं भाग्य कोणाला प्राप्त झाले म्हणून भगवंतावरती सुद्धा तुम्ही कीर्तनाला बसले याचं उपकाराचं ओझं झाले म्हणून परमात्मा सुद्धा तुमच्या पाया पडायला येतात. म्हणून धन्य धन्य कीर्तन भूमंडळी. आणि अशा कीर्तन परंपरे व्यत्यय निर्माण येईल आम्ही मान्य करायला तयार नाही म्हणे. आणि भगवान पांडुरंग परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबारायांनी दृष्टी टाकली आणि तुकोबारायांनी एवढा आकांतानं देवाला आळवायला चालू केलं. न देखवे डोळा ऐसा हा आकांत परपिडे चित्त दुःखी होते. काय तुम्ही येथे नसालसे झाले आम्ही न देखे पाहिजे हे परचक्र कोठे हरिदासाची आवासे. न देखे तज्जे ते राहतसे तुका म्हणे माझी लाजविली सेवा हीनपणे देवाजीने केले. अरे देवा प्रल्हादाकारे नरसिंह झालासी. मग आता याच वेळेला कुठं दडून बसलेला आहेस? तू जरी आम्हाला सोडलंस ना तरी आम्ही तुझा नामघोष सोडायला तयार नाही. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये. नाशवंत देह झाला जरी भंग तरी कीर्तन रंग मोडू नये. तुकोबारायांचं वचन आहे. मग मस्तक फुटलं तरी चालेल
देवानं दूर लोटण्याचा प्रयत्न करावा, पण हीच खरी सत्व परीक्षा. देवाच्या नामाचा टाहो फोडा म्हणे. परचक्र कसं येते ते पाहूया. आणि सगळ्यांनी एका स्वरात विठ्ठल 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 म्हणायला चालू केलं. आणि परिणाम असा झाला महाराज, मूर्तीत इतके शिवाजी बाहेर पडले आणि प्रत्येक स्वरूप परचक्रवासियांना, मुघलांना, छत्रपतींत दिसू लागलं. आणि म्हणून असा एकच जाणता राजा आपल्या महाराष्ट्रात झाला की त्याचं स्वरूप भगवंतालाही घ्यावंसं वाटलं. का? कारण जगद्गुरूंच्या कीर्तनात खाली बसले होते. देव राखे दया, देव राखे दया, मारी देव राखे दया, देव राखे भगवंतानं ज्याचा सांभाळ करावा त्याला कोण मारणार आहे? परचक्राला कळालं नाही, मुघलांना कळालं नाही की कोणता शिवाजी धरावा. आणि परचक्र आहे तसं त्या लोहगावमधनं रित गेलं. आणि हे सगळं ज्या वेळेला छत्रपतींच्या दृष्टीस पडलं त्यावेळेला छत्रपती आता खऱ्या वैराग्याच्या भावनेनं जगद्गुरूंना शरण आले. तुकोबाराय, आता तुम्ही जे सांगसाल तो माझ्याकरता अनुग्रह आहे. तुम्ही म्हटला ना की सगळं सर्वस्वाचा त्याग करा आणि निर्जन स्थळी जा, त्याला सुद्धा माझी तयारी आहे. सर्वांचा संग सोडतो आणि परमात्माच्या प्राप्तीकरता निर्जन स्थळी निघून जातो. त्यावेळेला तुकोबारा म्हटले, नाही 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 शिवबा, तुम्ही चुकीचा अर्थ माझ्या उपदेशाचा धरताय. म्हणे ऐका ऐका, ज्याच्याकरता जे जे विहित ज्याचं कर्म आहे ते करणं त्याच्याकरता हाच खरा पुरुषार्थ आहे. हेच खरं पुरुषार्थ आहे. आपल्याला स्वराज्याची प्राप्ती झाली, पण प्राप्तीच्या आधी 4 घटना झाल्या बरं का. आपल्याला आयतं मिळालं म्हणून माजलोय आपण, आयतं मिळाले, प्राप्ती आपल्याला आयती झाली बरं का. पण या प्राप्ती करता 4 अवस्था आधी सगळ्या मागच्यांनी भोगल्या. पहिली अवस्था पुरुषार्थ, दुसरी अवस्था प्रयत्न, तिसरी अवस्था प्रार्थना आणि चौथी अवस्था प्रतीक्षा. आणि या 4ही अवस्था गेल्याच्या नंतर स्वराज्याची प्राप्ती झाली. प्राप्तीला 4 अवस्था मागे लोटल्या. प्राप्तीकरता लोकांनी पुरुषार्थ केले, प्राप्तीकरता लोकांनी प्रयत्न केले, लोकांच्या प्रार्थना झाल्या, लोकांनी प्रतीक्षा केल्या आणि तदनंतर आपल्याला आयती प्राप्ती स्वराज्याची उपभोगायला आली. तरी सुद्धा आपण धर्माच्या बाबतीत जागरूक नाही, तरी सुद्धा आपण धर्माच्या बाबतीत जागरूक नाही. समर्थाची पोटी आम्ही जन्मलो करंटी. आपल्याला नशिबवाणी म्हणता येत नाही आणि करंटही म्हणता येत नाही. गाथा आहे तरी मुक्त झालो नाही. ज्ञानेश्वरी असताना सुद्धा संसारातलं दुःख गेलं नाही. याचं कारण काय? याचं कारण आंधळे हे जन न देखवे डोळा. आंधळे जन आहेत म्हणे. कशा करता? इतके आंधळे आहेत ना, रसा तळाला बुडालेले आहेत. कसं? विषयासक्त भाव. आणि म्हणून परमार्थाकडे पाहण्याची दृष्टी यांची बदलली. म्हणून
जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आणि मग गणित नाही जे दातारा किती वेळा जन्माय, ही सगळी प्रमाण आपण बघतो. पण कशा करता नरदेह प्राप्त झाला आणि प्राप्त झालेला नरदेह जर भजन मार्गाला लागत नसेल, पण भजन म्हणजे काय? भजन म्हणजे घरादाराचा संग सोडावा आणि निर्जन मनात जावं, याला भजन म्हटलेलं नाही बघा. छत्रपतींना उपदेश करताना सांगितलंय. आणि या ठिकाणी आपल्याला असं जाणवतंय बघा की तुकोबारायांना काही लोक म्हणतात की त्याच्याच्यानं प्रपंचही घडला नाही आणि त्याच्याच्यानं परमार्थही घडला नाही, तो छत्रपतींसारख्यांना उपदेश करण्या इतपत काय पात्रता. महाराज आज सभागृहातली पाठी वाचा. माऊलींच्या मंदिरात जर कधी गेला असाल ना, माऊलींच्या समाधीच्या बाहेरचा जो गर्भगृह आहे, या गर्भगृहामध्ये एक पाटी लिहिलेली आहे. त्या पाटीवरचा मजकूर असा की या गाभाऱ्याचे बांधकाम प्रत्यक्ष जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी केले. आता मला सांगा, माऊलींचं मंदिर ज्यांना बांधलं त्याला घराचा वासा बदलता येत नाही का? जो मंदिर बांधू शकतो त्याला घराचा वासा बदलता येत नाही का? पण का केलं नाही प्रपंचा करता? तर विठ्ठले हे चित्त प्रपंचा वाचून वमनते म्हणे. चित्त विठ्ठलय म्हणे माझं, प्रपंच आता प्रपंचात नाही. जाळवणे संसार बैठून अंगणी, याचा अर्थ बायका मुलांना घेतलं, खुर्चीला बांधलं, रात्रीचा डबा काढला, त्यांच्या अंगात टाकलं, गाडी वडली, असा अर्थ त्याचा होत नाही. संसाराला जाणणं म्हणजे फक्त बायका मुलांचाच संसार असं नाही बाबा. संसाराची खरी भाषा जर बघायला झालं तर एक अभंग आहे, पंढरीसी जारे आल्यानं संसारा. त्याच्यात काय लग्न झाल्याने जा असा उपदेश आहे का? संसाराच्या नावे घालवणी आशा, या ठिकाणी संसाराची व्याख्या काय? पंढरीशी जारे आल्यानं संसारा म्हटलंय. ते संसारा म्हणजे काय? लग्न झाल्याने जायचं, ब्रह्मचार्यानं जाऊ नये, गोसाव्यानं जाऊ नये, संन्याशानं जाऊ नये, लहान बाळानं जाऊ नये का? सहज महाराज लग्न सोहळ्यामध्ये तुम्ही गेलेला आहे, लग्नात शेवटचं मंगलाष्टक झालं, वादंत्री बहुगलबलान करणे शुभमंगल सावधान. ही मंगलाष्टक झाल्याच्या नंतर सगळ्यांची गडबड काय? बरोबर ना? मग पंक्तीला एक 80चं म्हातारं बसलं आणि त्याच्या शेजारी 85चं म्हातारं बसलं आणि यांची चर्चा जिलेबी खाता खाता 85चा 80ला म्हणतंय, हा आता संसाराला लागलीत. काय? आता संसाराला लागलीत. मग ते 85चा 80ला म्हणायला लागला आता संसाराला लागले, ते 80चं 85ला म्हणते म्हणाल. मग ह्याच्या आधी का परमार्थाला होती? तर लग्न झाल्यानंतर जर हे संसाराला लागले असतील तर याच्या आधी काय परमार्थाला होतीत का? रात्रीच्या 2ला जर पोरग येतंय तर ते का कीर्तनातला विना बतरून घरी आले? म्हणजे कधी कधी असं म्हणावं लागतं, बरोबर ना? मग ह्याच्या आधी कशाला होती महाराज? संसाराचा अर्थ पाहिला तर सगळ्या वाङ्मयामध्ये संसाराचा अर्थ देह सापडतो. लोहे आरानुका संसाराचे हती, लोहे आरानुका संसाराचे लोहे आरानुका संसाराचे हती, लोहे आरानुका संसाराचे हती.
जी भक्ती केली जाते, जो परमार्थ केला जातो, जो धर्म केला जातो, तो कोणत्या संसारात होतो? देह नावाच्या संसारात होतो. म्हणून जे जे देहाला आलेत, देह नावाच्या संसाराला जे आलेत त्यांनी पंढरीशी जावं. आईच्या गर्भात जसं उत्पन्न व्हायची प्रक्रिया चालू झाली, बापाचं तत्व जसं आईच्या अंतकरणात पडलं, गर्भधारणा जिथून चालू झाली तिथून मुक्त होत नाही तोपर्यंत प्रपंचच आहे. मग तो मुंगीचा असे नका आणि कमळात बसलेल्या ब्रह्मदेवाचा असे नका, पण हे सगळे संसारात अडकलेले आहेत. का? यांची पद रिक्त होतात आणि पुन्हा जन्माला जर येत असतील तर हे सगळे संसारात अडकलेली माणसं आहेत. आणि म्हणून तुम्हाला उपदेश करत असताना प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, याचा अर्थ प्रपंच म्हणजे घरचा प्रपंच नाही बरं का, घरचा प्रपंच नाही, प्रपंच ओसरो याचा अर्थ सांगत असताना तुम्हा सांगतो रे जना ऐकावे कानी, आमचे नाचनी नाचू नका, जोवरी तुम्हा मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका, आशा ही समूळ खलुनी काढावी, तेव्हाच गोसावी भावे ते. हे महाराज कीर्तन करतोय वगैरे हे फार सोपं आहे. तुकाराम महाराज म्हणतात आमचे नाचनी नाचू नका. खरं जर वैराग्य तुमच्या अंतकरणात आला असताना की तुम्ही लौकिका करता इथं आले नसते. हे चाललाय तो फक्त लवाजमा आपला परमार्थ नावाचा इथं काहीच नाही, 1% सुद्धा भाग नाही या ठिकाणी जर पाहायला गेला तर. तुकोबा यांचं वचन आहे, आमचे नाचणी नाचू नका, जोवरी तुम्हा मागेलांची आस तोवरी उदास होऊ नका, आशा ही समूळ खुलून काढावी आणि तेव्हाच गोसावे भावे ते. आणि म्हणून खरं जर तुम्हाला उपदेश पाहिजे असेल ना छत्रपती, तर तुम्ही निर्वाण धारण करतो, वैराग्य धारण करतो आणि हा संघ सगळा सोडतो हे नाही बाबा. कर्मधर्मानं जे जे प्रत्येकाला भगवंतानं दिलंय तेच करणं हे त्याच्याकरता परमार्थ आहे. आमच्या ध्वजा वर आहेत, पण जर कोणीतरी आडवा आलं तर ती पताका खाली करून दांडक वर करायची तयारी सुद्धा असलं पाहिजे. म्हणून वारकरी हा खरा धारकरी असला पाहिजे. आलं का लक्षात? पताका खाली करून ते दांडक वर काढण्याची सुद्धा तयारी ज्याच्यात आहे ना, त्याच्या त्यानं धर्माचं रक्षण होतं. धर्म टिकवणं का गुळग्यांचं काम आहे? गुळग्यांचं काम नाही धर्म टिकवणं. म्हणून संसारात तुम्ही आहात ना, विहित कर्म तुमची करा, पण परचक्रियांचा वास जो या महाराष्ट्रात झालाय यांचा नायनाट करणं हेच खरं तुमच्या करता दैवी कर्म आहे. आणि छत्रपती, तुम्हाला जर काही वाटत असेल ना की आम्हाला काही द्यावं तर याच्याकरता आम्हाला सुख प्राप्त व्हावं, हे जर तुमच्या मनात इच्छा असेल तर आम्हाला सुख कशाला प्राप्त होईल माहित आहे का? अभंगाचं पहिलं
जनता सुखी होईल. तर याच्याकरता तुमच्या निर्वाणीची आम्हाला गरज नाही, याच्याकरता तुमच्या राज्यत्यागाची आम्हाला गरज नाही. आम्हाला फक्त एवढीच आवड आहे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही जे करताय ना त्या करत असणारा विहित कर्मामध्ये नामस्मरण करा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखांचे. का तर कळू येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाची वेळी. राहती निराळी रांडा पुरे सकळ. कळू येईल अंतकाळी म्हटले, प्राण प्रयाणाची वेळी. ही सगळी बाजूला राहतात म्हणून नामस्मरणानं नित्य करा. जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात. उपदेश ज्यांना केला त्या उपदेशाला एक ते पात्र आहेत का हे पहिला विचार करावा. कारण जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर उपदेश घेण्याकरता जे राजे उभे आहेत त्यांच्याकडे दुर्लभतेनं जर पाहायचं झालं तर 13 गोष्टी शास्त्रानं दुर्लभ सांगितल्या. या 13ही गोष्टींमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसतात. ज्या 13 दुर्लभ गोष्टी सांगितल्या, सुभाषितकार सांगत असताना 10 गोष्टी चंचल मांडत असताना पुढचंच वचन आहे 13 गोष्टी दुर्लभ आहे. या 10 गोष्टी चंचल कोणत्या? तर मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मधु मरकटो मत्स्या मकारा हदस चंचला. लगेच पुढे सांगितलं मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायु आरोग्यतम सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्वम सुजनत्वम इंद्रिय निग्रह सत्पात्रे दानं रती येतो त्रयोदशो गुणः संसारिणा दुर्लभा. या 13 दुर्लभ गोष्टींमध्ये छत्रपती आहेत बरं का. पहिलं म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त झाला, मानुष्यम. नंतर वरवंश जन्म विभवा म्हणजे उत्तम कुळामध्ये जन्म प्राप्त झाला. दीर्घायु, काहीच दीर्घ आयुष्य असलं. आता पाहायला गेलं तर दीर्घ आयुष्य नसून का ती फार फार तर 48-50 वर्षाचं आयुष्य. पण दीर्घायुष्य होण्यापेक्षा दिव्य आयुष्य व्हावं बरं का. दीर्घायुष्य काही उपयोग नाही. काही काहींच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळे साजरे केले, काही काहींनी. सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा केला का तुमच्या इकडे कोणी? 75 ऐकला असेल तुम्ही. पण सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा म्हणजे 82व्या वर्षी केला जातो तो. म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये 1000 पूर्ण चंद्राचं दर्शन ज्याला झाले, म्हणजे 1000 पौर्णिमा ज्याच्या आयुष्यात झाल्या, या अधिक महिन्यातल्या पौर्णिमा धरून 82 वर्ष ज्याला प्राप्त होतं त्यांच्या आयुष्यात समजावं की 1000 पूर्ण चंद्र उदयास आलेले आहेत. आणि त्याचा सोहळा म्हणजे हा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा. म्हणजे असे बऱ्याच काहींचे सहस्त्र चंद्रदर्शन सोहळे झाले, काहींच्या शताब्द्या झाल्या. अहो जीवनाच्या काही काहींच्या सप्त्याच्या शताब्दी झाल्या, पण 100 सुद्धा वारकरी झाले. सप्ता 100 हवा पण गावात 100 वारकरी. याला परिवर्तन म्हटलं जात नाही बरं का. हे परिवर्तन मानुष्यम वरवंश जन्म विभवा दीर्घायु. आणि नंतर सांगितलं आरोग्यतम म्हणजे आयुष्य किती प्राप्त होऊ द्या पण आरोग्य संपन्न आहे का? नसलं तर मेल्यात जमा. म्हणून काही काही माणसं बघा घरात चालतात पण घरातलं चालत नाही. जर ऐकाय जड झाला असेल. काही माणसं घरात चालतात पण घरातलं चालत नाही. त्यांच्या ताटात मग गुलाबजाम चालत नाही, श्रीखंड चालत नाही. त्यांच्या ताटात मग जिलेबी बघितलं तर असं वर हात करतं नको नको नको. मग चहात साखर चालत नाही, भाजीत आलं चालत नाही. काही ना कांदा लसणाचं वांग, काही ना कशाचं, काही ना काय. सकाळी 4 गोळ्या, दुपारी 4 आणि संध्याकाळी 4, 12 गोळ्या खाल्या तरच दुसरा दिवस बघतोय. असं आयुष्य काय कामाचं आहे का? जे आरोग्य संपन्न आहे का? ते मिळालेलं आयुष्य आहे तुला, पण ते आरोग्य संपन्न जर नसलं तर मेल्या जमा. दीर्घायु आरोग्यतम. छत्रपतींना लाभलेले सन्मित्रम. आपल्याला जी लाभलीत ना ही कुमित्र लाभली, पण छत्रपतींना जी लाभली ती सन्मित्र. स्वराज्याचा यज्ञ असावा आणि या यज्ञात आहुती करता नंबर लागले. आधी मी मरतोय का तू मरतोय याच्याकरता नंबर. हे फक्त महाराष्ट्रातच आहे बरं का. स्वराज्याची पेटलेली आहुती आणि नंबर लावले. तानाजी महाराज मी आधी निघणार, नंबर लावले बाजीप्रभू मी आधी निघणार. याला म्हणायचं मैत्री, याला म्हणायचं सन्मित्र. की जोपर्यंत आवाज येत नाही ना 3 तोफ्यांचा तोपर्यंत 2 फक्त हातात मध्ये ते दानपट्टे घेऊन 24,000 संन्यासी लढणारे बाजीप्रभू. हातातली ढाल ज्या वेळेला पडली त्यावेळेला मुलाच्या लग्नाचा नगारा वाजतोय. तिथं बाशिंग मुलाला सज्ज झालेला आहे आणि यानं यशवंत सहित स्वराज्याच्या कल्याणाकरता कोंढाण्याची रयत आखली. आणि मग हातातली ढाल खाली पडली तर डोक्याचा फेटा काढून अंगाला हाताला गुंडाळला आणि ते वार त्यानं सहन केले. अशा मरणाच्या आहुत्या पडलेल्या होत्या.
म्हणून आपल्याला जी प्राप्ती झालेली आहे ना ही सहजासहजी नाही, याच्याकरता लोकांनी पुरुषार्थ गाजवले बरं का. नरदेह दुर्लभ असणारा नरदेह प्राप्त झालाय, पण पुरुषार्थ काय गाजवलाय. उपदेश करणाराही पुरुषार्थी आणि उपदेश संपादित करणाराही पुरुषार्थी आहे. जगद्गुरु तुकोबाराही पुरुषार्थी आणि छत्रपती उपदेश घेण्याकरता बसले तेही पुरुषार्थी. पुरुषार्थाचे 4 अंग धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे दोघांजवळही आहे. धर्मही आहे दोघांजवळ. धर्म दुसरा सत्य समाना आगम निगम ते पुराण बखाना. धर्माकरता प्राणाची आहुती देण्याची दोघांची तयारी आहे. धर्म देतो तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. धर्माचे पालन करी पाखंड खंडन. दोघांचंही धर्माचं कार्य आहे. धर्म अर्थ, अर्थार्जनाचं जर पाहिलं तर अर्थार्जनाचं दोघांकडेही समतोल मध्ये आहे बरं का. पाहिलं तर तुकोबारायांची घरातली जर श्रीमंती बघितली तर श्रीमंती त्यागून वैराग्य संपादित केले ही गोष्ट वेगळी बरं का. म्हणजे असावं आणि असलेलं दान करावं, मग म्हणावं मी वैरागी आहे. मग म्हणावं काय मी वैरागी आहे. तर साधना कुणी मिरवावी. 80चं झालंय आणि कीर्तनात सांगत सुटलंय. 25 वर्षे वारी केली. म्हणजे वारी झाली कधीपासून चालू 55व्या वर्षापासून. विषयासक्त वासना अंगातली मस्ती जिरली मग तेव्हा वारी करण्याशिवाय पर्याय उरलाय का. हा अंगातली रग कधी या वयात अंगातली रग 20, 25, 30 वर्षात काय केलं ते सांगते. जवळ हे सकाळ सिद्ध आहे. हात चाला भया पाय तव तो आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. साधना कधी मी सांगायची 75-80ला साधना सांगायची असते. तुम्ही सांगावं मी 9मीला जातोय पौर्णिमा झाल्यानंतरच पताक खाली ठेवतोय. कधी सांगते 75ला. अरे बाबा त्या वेळेला तुला घरच्यांचं तोंड पाहायची कुणाची इच्छा नाही हे सांग. बरोबर आहे. कुणी साधना कुणी सांगावं महाराज 25चा असावं नाही तर 30चा असावं आणि पुढच्या महिन्यात लग्न असावं आणि लग्नाच्या 4थ्या दिवशी एकादशी असावे. त्यानं सांगावं की मग त्यानं सांगावं की लग्न झालं मोंडावळ्या सुद्धा माझ्या निघाला नाही लगेच वारीला गेलो पौर्णिमा झाल्यावर आलं. तरना भाग्यवंत तरना
तर ज्या वेळेला चैतन्य अंगात जागृत आहे ना त्यावेळेला त्याग केला त्याचं वैभव मिरवावं. ज्या वेळेला जयाचे आयुष्य कुठे होय बलप्रज्ञा जिरोनी जाय तयाचे नमस्कारी ते पाय वडील म्हणून ही माऊली दाखला देतो बाबा. ज्या वेळेला भोगांचं साधन क्षय पावलं इंद्रियांमध्ये ताकद राहिली नाही त्यावेळेला वारी करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही का. येतं का लक्षात. म्हणून अंगामध्ये जो रग आहे ना विषयासक्ती आहे ना तेव्हा जर त्या घडला असेल तर म्हणावं साधना. या वयात जर त्या घडल्या असेल ना तर म्हणावं त्याला साधना. उतारत्या वयात मग परिमळ गेली या वस फुल दिठी आयुष्यात शेवटी देह तैसा या प्रमाणे अवस्था निर्माण होते. मग पुरुषार्थ काय केला हे सांगा. दोघही पुरुषार्थी धर्म अर्थ आणि कामाच्या बाबतीत जर दोघांचा विचार केला तर स्वरूप संपन्न असणारी लावण्यवती ज्या वेळेला धनासहित प्राप्त झाली ती प्राप्त झालेली लावण्यवती ज्या वेळेला छत्रपतींच्या नजरेस पडली त्यावेळेला दरबारात का काहींना वाटलं की आपल्या दरबारामध्ये कदाचित ही राहील का काय. पण छत्रपती शिवराय साडी चोळी घेऊन तिच्या जवळ गेले आणि त्या स्त्रीच्या पायावरती नतमस्तक झाले आणि सांगितलं की तुमचं सौंदर्य पाहून मी भारावर गेलो पण हे मला दिसतंय सौंदर्य ते मातेप्रमाणे दिसतंय आणि म्हणून आमची जर अशी आई असती तर आम्हीही याप्रमाणे देखणं झालं असतो. याला म्हणायचं कामावर विजय. याला म्हणायचं कामावर विजय. दोन्हीकडे दुसरीकडे जर बघितलं उपदेश देणारे कसे आहेत. उपदेश देणारे सुद्धा ज्या वेळेला वेश्याचा बांधून पायात आली आणि अभंगाच्या तालावर ज्या वेळेला वेश्या नाचायला लागली या नाचणाऱ्या वेश्येला सुद्धा रुक्मिणी समान मांडलं आणि तिच्याही चरणावरती नतमस्तक झाले. त्यावेळेला आवली व आईसाहेबांनी सांगितलं की ही दारात आलेली कोण आहे ते माहित आहे का. ही दारात आली पुरुषांना ठगणारी देहाची विक्री करणारी नगरवधू म्हणजे वेश्या आहे. हे ज्या वेळेला तुकोबरायांना कळालं त्यावेळेला तुकोबराय म्हणतात जाई तू आता मनात सुद्धा आणू नकोस की मी बोलल म्हणून. जाई व तू माये न करी सायास आणि आम्ही विष्णुदास तैसे. आता तैसे मध्ये कोण कोण घातलेत माहितीये का. तैसे मध्ये सरळ म्हणता आला असता आम्ही विष्णुदास नोहे पण तैसे नोहे. या तैसे मध्ये किती मोठी मोठी माणसं आहेत माहित आहे का. धडक मारिली शंकरा यदा ब्रह्म्याचा मातेरा इंद्र चंद्रासी दरारा लाविला जे नेतो केवळ पंचानन. तैसे नोहे म्हणजे त्या शंकरासारखा सुद्धा नाही. ब्रह्म कन्येशी धरूप आहे त्या ब्रह्मदेवासारखा सुद्धा नाही आणि गुरुपत्नीवरती कलंक लावायला आलेल्या चंद्र सूर्यासारखा सुद्धा आम्ही नाही. इंद्रासारखा सुद्धा आम्ही नाही. जाई व तुम्हाला न करशी साया तैसे 7,000 वर्ष तपश्चर्या करणारा मेनका चाळ बांधून आली तिच्या चाळावर घुलून आला आणि तिच्यापासून लावण्यवती कन्या निर्माण करणारा ती शकुंतला आणि तिथनं पुढे महाभारताची निर्मिती. आपल्याला एवढंच माहिती की तपश्चर्या भंग झाली पण त्याच्या पुढे लय काय काय घडलं. विश्वामित्राची तपश्चर्या भंग झाली पण मेनकेशी समागम करून कन्यारत्न विश्वामित्राला प्राप्त झालं हे माहित आहे का तुम्हाला. आणि तिथनं पुढे महाभारताची निर्मिती ती झालेली कन्या म्हणजे शकुंतला आणि या शकुंतलेपासून पुढे मग महाभारताचं ते सुरू झालं सगळं. तैसे नोहे अख्ख्या आयुष्याचं पुण्य एका दिवसाला दिलं ज्यानं त्या पराशर ऋषी सारखा नावेत बसला आणि मत्स्यगंध्या समोर तिच्या अंगाचा सुगंध ज्याला आवडला आणि म्हणून त्यानं प्रस्ताव मांडला की या ठिकाणी मला तुझा भोग घ्यायचा. त्यावेळेला ती म्हणते दिवस आहे म्हणे प्रभू आणि दिवसाचं हे कार्य कसं करावं तर म्हणे तपश्चर्याचं मी बळ लावतो आणि आजन्माची तपस्या एका कामाकरता ज्यानं खर्ची घातली त्या पराशरासारखा मी नाही. अजिबात आम्ही तसे नाही बरं का. म्हणून नाडिले महान महान ऋषी जमदग्नी पराशर नाडिले महान महान ऋषी क्रोधाग्नी फौजदार तो हा मिळाला त्यासी जोहार मायबाप जोहार मी या काया पुढचा तैसे नोहे. या सगळ्यांना तैसेच्या यादीत घातलंय बरं का. कोणालाही सोडलं नाही. जगद्गुरु आहेत ते तुकाराम महाराज म्हणजे असा रपाटा आहे की कळणाऱ्यालाच आहे तो. तैसे नोहे
म्हणून पुरुषार्थ या ठिकाणी उपदेश करणाराही पुरुषार्थी, उपदेश घेणाराही पुरुषार्थी. म्हणून आम्हाला जर सुख प्राप्त व्हावं वाटत असेल ना राजे, एकच करा, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. विठ्ठलाचं नाम मुखामध्ये घ्या, त्याची पूजा करू नका. फार फार पूजेला प्राधान्य इतकं जगद्गुरु तुकोबारायांनी दिलं नाही, तितकं नामस्मरणाला दिलं बरं का. आणि आपण पूजा करतोय म्हणजे काय करतोय? देवाच्या, आपण म्हणतोय देवाची पूजा करतोय. कशी असते आपली पूजा? दात घासून घासून जो ब्रश कचऱ्याच्या पेटीत टाकायला आला, त्याच ब्रशला पितांबरी लावायची आणि देव चोळायचं, अशीच आहे ना? बरोबर आहे ना? वॉकिंगला जर सकाळी कुठे गेला आणि येता येता चोरून फुलं आणायची आणि ती देवाला, अशी पूजा आहे का? याला पूजा म्हणत नाही बाबा. वास्तविकता त्याचीच स्वरूप त्याला देणं म्हणजे पूजा नाही. काकडा म्हणताय ना, काकड्यात एक अभंग आहे बघा. काकड्यातला अभंग असा निर्देश, कासयाने पूजा करुणीशी राजा, संदेह हा माझा फेडी देवा. मला असं वाटलं उदके नानू तरी स्वरूप हे तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. मला वाटतं देवा तुला गरम पाण्यानं आंघोळ घालावी, उदके नानू तरी. पण नंतर कळालं स्वरूप हे तुझे, ते तुझं जल म्हणजे पाणी म्हणजे काय, तुझं स्वरूप आहे. तिथे काय माझे वेचे देवा, माझं काय जाणार आहे त्या ठिकाणी. मग मला असं वाटलं तुला फुलं वाहावी, गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. नंतर जाणवलं देवा की फुल सुद्धा तुझं स्वरूप आणि येणारा सुगंध सुद्धा तुझं स्वरूप. मग तिथं माझं काय खर्च झालं हे फक्त मला तुझंच तुला अर्पण केलं. नंतर कळालं की फळदाता तुची तांबूळ अक्षदा, तेथे तुझा आता काय वाहू. तुला वाटलं की पंचपक्वानाचा नैवेद्य करावा ना अर्पण करावा, पण दिलेला अन्नधान्याच्या स्वरूपात तूच आहेस, तुझंच तुला दिलं. माझी पूजा काय घडली बरं याच्यात? नंतर असं वाटलं की तुला दक्षिणा द्यावी, म्हणजे काय द्यावं? पैसा द्यावा. मग नंतर असं कळालं की दक्षिणा देत असताना वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, अन्नतीची ब्रह्म तुझे काय. नंतर कळालं की वाहली जाणारी पैशाच्या स्वरूपातली जी दक्षिणा ती धातूची आहे ना, धातू नारायण आहे. धातूचं स्वरूपच नारायण आहे. आणि म्हणून तुझं स्वरूप तुला दिलं, तिथं माझी पूजा काय घडली तेवढं मला सांग. नंतर मला असं वाटलं गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कोटे. मला असं वाटलं की तुझं सुंदर भजन गावं, पण गात असताना कळालं, तुला पखवाद वाजवत असताना मला कळालं की येणारा स्वर आणि निघणारा नाद ब्रह्म म्हणजे तूच आहेस. नंतर असं वाटलं की तुझ्या नामस्मरणात नाचावं, तुझ्या कीर्तनात काय करावं? नाचावं. म्हणून नाचायला ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला लक्षात आलं की जळी स्थळी विठ्ठल भरला, विरिता ठाव नाही उरला. याच्या अर्थी नाचावया ठाव नाही कोठे, म्हणजे पायाखाली नाचतोय म्हणजे तुझंच स्वरूप तोडवतोय का नाही? नाचतोय म्हणजे काय करतोय की देवाला तोडवतोय ना. या ठिकाणी जर भगवंतांनी संतांनी सांगितलं असं तर देवाला तोडवण्याप्रमाणे झालं ते. म्हणून मग तुकोबाराय म्हणतात की आता मी तुला काय वाहू तेवढं मला सांग फक्त. म्हणून आता फक्त काय मनोमय पूजा, आणि मनानं काय केलं जातं? हो, मनानं फक्त नाम घेतलं जातं. म्हणून तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूपदीप राम कृष्ण हरी. आणि म्हणून छत्रपती
तुम्हाला वाटत असेल ना आम्ही सुखी व्हावं म्हणून एक करा, आम्ही तिने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, आम्हाला सुख प्राप्त होईल. आणि तुम्ही जे हे पाठवलं होतं ना याची आम्हाला गरज नाही. या सुख जे आम्हाला नामस्मरणाला प्राप्त झाले ना याच्या करता आम्हाला हे सगळं माती समान वाटतंय बाबा, सगळं माती समान आहे म्हणून आम्हाला सुख प्राप्त झालं. तुम्ही फक्त नाम घ्या, आम्ही तिने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमची ईरवित्त धन ती मज मृत्तिके समान विठोबा. आम्ही तिने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमची ईरवित्त धन ते मज मृत्तिके समान. आम्हाला सुख प्राप्त होईल फक्त भगवंताचं नाम घ्या. मग त्याच्या स्वरूपापेक्षा नाम श्रेष्ठ आहे का हो? हा, नाम श्रेष्ठ आहे कारण त्याच्याच स्वरूपात नाम विलीन होतं. त्याचं स्वरूप आतापर्यंत कुणालाही जाणता आलं नाही बाबा, म्हणून तो कसा आहे याच्या नादालाच लागायचं नाही, सरळ नाव घ्या. तो कसा आहे आतापर्यंत कुणालाही कळलं नाही. काही ठिकाणी पुराणात भगवंत इतका मायाळू आहे, इतका मायाळू, तू माऊलीची माया किंवा तू चंद्राहुनी शीतळ पानियाहुनी पातळ, इतका मायाळू परमात्मा आहे. पण काही ठिकाणी जर बघितलं, हरी तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु अधीन, नवे ते करसी आन कवने नाही केले ते. आणि दाखले दिले काय काय करतोस देवा, जर निष्ठुरपणानं वागायला लागलास ना, घेऊन हरिश्चंद्राचे घेऊन हरिश्चंद्राचे वैभव, राज्य घोडे पत्नी सर्व, पती पत्नी जीव डोंबा घरी गोपविले, श्रियाळाचे घरी धरणे मांडिले, मुरारीन मारविले करी त्यांचे बाळ तू हाती, नळ दमयंतीचा वियोग विघडिला त्यांचा संग नाहीसे, जाणे जग पुराणे ही बोलती. किती किती दाखले द्यावे म्हटले. आणि हे सगळं कुणाच्या वाट्याला माहित आहे का? राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाळू भूपतीन तुळविले अंती तुळी मास तयाचे. पण निष्ठुर वागायला गेलास ना हे सगळे पुरावे दिले. एवढा निष्ठुर आहेस आणि किती मायाळू आहेस, तर माऊली हुनी तुझी माया श्रेष्ठ आहे म्हणे, चंद्राहुनी शीतळ आहेस आणि पाण्याहुनी पातळ आहेस. बरं, अवधार्य काही ठिकाणी आहे आणि काही ठिकाणी एवढी संकुचित वृत्ती आहे त्याची. अवधार्य जर पाहिलं, अवधार्य पाहिलं तर वाटी घेऊन गेलेल्या उपमन्यूला समुद्राचा क्षीरसागर आणि बापाची माटी मागायला गेलेल्या आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. बरोबर आहे का नाही? एवढं यांना दिलं आणि पण घ्यायचं जर झालं का नाही, घ्यायचं झालं तर श्रीयाळ राजाच्या चांगुलेच्या घरात बाळ मागायला सुद्धा मागं पुढं बघत नाही. बाळ मागायला सुद्धा मागं पुढं बघत नाही. तुझं बाळ मला कापून वाढ म्हणण्या इतपत भगवंता काय भगतांच्या बाबतीत घेसी तेव्हा दिसी ऐसा शिवदार, की काय बंधू आता तुझे कृपणाचे द्वार. असंही तुझं दुहेरी चरित्र पुराणामध्ये सापडतं. आणखी तुझं असंही चरित्र सापडतं बाबा, एवढी एवढी व्याप्ती भगवंताची सापडते की यानं अनायासानं कित्येकांचा उद्धार सहज केला आणि कित्येकांची एवढी खडतर तपश्चर्या घेतली की कळली नाही. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, नेनो काही भक्तिभाव. काही भक्तिभाव ज्यांना माहिती नाही ना असे पुरावे दिले. बिल्ल पानेडी बैसविला, त्या बिल्लानं काय केलं, हरणाची वाट बघत बघत नुसती अशी पानं तोडली आणि ती खाली टाकली. त्याला माहिती नाही खाली पिंड आहे. अनायासानं घडली, उद्धार केला, न कैलासाला नेला, बिल्ल कैलासाला नेला. नंतर काय, घाडीच्या पंखाच्या फडतकारे उद्धरुनी नेली घारी. ती पिंड ती पंखाना असा फडतकार करत घार आली आणि जरा कुठं तिथं पिंड वाळवंटात पडलेली होती. त्या घारीचा फडतकार जरा कुठं असा त्याला गारवा देऊन गेला. शंकराला तिचा उद्धार केला. पंखाच्या फडतकारे धरुणी नेली घारी. आणि किती किती सांगावं महाराज. आणखी चोरे पिंडी दिला पाव, त्याच्या पूजेत हाय देव. ते चोरट एक देवळात गेलं पण ते 4.5 फुटाचं होतं आणि त्याला त्या देवळाच्या वरती घंटा दिसली. आणि आता कशी काढावी म्हणायला त्यानं शंकराच्या पिंडीवरच जोड्यासहित उभं राहिलं घंटा काढायला.
देवाला वाटलं आतापर्यंत कुणीतरी दही दूध या सगळ्या बिलपत्र फुलं वाहिली, पण हे कोण आहे पट्ट्या ज्यानं सर्वस्वांना सगळं शरीरच मला वाहिलं त्याचा उद्धार पण देवे केले कैसे कैसे उद्धारी अनायासे. असंही चरित्र दिसून येतं ज्याला भक्तीचा वाव गरज मग माहिती नाही त्यांना देवा अशी अशी पद्धत दिलीस, आणि ज्यांना विश्वामित्रासारख्याला 7,000 वर्ष तपश्चर्या करायला लावलीस तरी त्याची तपश्चर्या मातीत नेलीस. कित्येक योग्यांना नखाच्या चुंबडी करायला लावल्या, कित्येक योग्यांना देह धारण करून हाडा मासांना जतन करायला लावलं, कित्येक योग्यांना झाडाला उलट टांगायला लावलं, कित्येक योग्यांना गुहेमध्ये काही न करता फक्त अंगातली हाडं जोपर्यंत आहेत तोपर्यंत साधना केली तरी त्यांच्या स्वप्नात गेला नाही. अशा पद्धतीने याची चरित्र दिसून येतात. म्हणून हा कुणालाही कळला नाही. आतापर्यंत याचं चरित्र कुणालाही कळलं नाही. काही चरित्रामध्ये याच्या असंही दिसून येतं, काही चरित्रामध्ये असंही दिसून येतं. म्हणून वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेद ये म्हणून सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला आणि हर्ष तयार झाला तिने सुखे. म्हणून याच्या स्वरूपाच्या नादाला लागायचं नाही. स्वरूप ज्याच्यात लीन झालंय ते भगवंताचं नाम. म्हणून आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित्त धन ते मज मृत्तिके समान. राजे आणखी जर आम्हाला सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल ना तर आणखी एक गोष्ट करा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात मिरवा तुळसी आणखी राजा जर तुम्हाला आम्ही सुख प्राप्त व्हावं असं वाटत असेल ना तर कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. कंठामध्ये तुळशीची माळ धारण करा. का तुळशी कंठात धारण करायची हो? मागच्यांनी श्राद्ध केलं नाही तरी सुद्धा चालतंय. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ त्याचा देह भगवंतानं स्वीकारला ज्या दिवशी गळ्यात माळ पडली. मग नंतर त्याचं काही होऊ दे. राजा परीक्षितीचं आख्यान सांगितलं जातंय. राजा परीक्षितीला विचारलं जातं बाबा तू मारायला तयार आहेस का? तुला वाटत असेल 7 दिवस मी सप्ताह केला, कथा ऐकली भागवताची म्हणून मरण टळलं असं नाही म्हटलं. मी उठायची फक्त तक्षक वाट बघतोय. मी इथनं गेलो की लगेच तुला चावून मारणार आहेस. मला फक्त एवढं सांग मारायला तयार आहेस का? त्यावेळेला सप्त्यानंतर बोध जाणला त्यानं. 7 दिवस कथा ऐकून जाणलं की जर जन्माला चालू नाही तर मरायची अपेक्षा धरावी कशी. याला म्हणायचं परमार्थ संपादित केलं, याला म्हणायचं मोक्ष मुक्ती प्राप्त केली. म्हणून देहावरती तुळशी पत्र ठेवा तर भगवंत पिंड स्वीकारतो. नाही तर नैवेद्याचं ताट जर देवापुढे नेलं सगळं पंचपक्वान करा, 56 भोग करा, पण त्या 56 भोगावरती तुळशी पत्र जर नसेल तर भगवंत 56 भोगांचा स्वीकारही करत नाही. एवढी तुळस भगवंताला आवडते. याचा एक दाखला देऊया आणि 5 मिनिटांमध्ये कीर्तनावर ऐका. हरिविजय ग्रंथामध्ये भागवतामध्ये ही कथा येते. एकदा नारद ऋषीचं कीर्तन चालू झालं द्वारकेमध्ये. नारद ऋषीचं कीर्तन द्वारकेमध्ये नारद ऋषी दानाचं महत्व सांगायला लागले आणि ते सगळ्या 16,108 पट्ट राण्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या ऐकतात. सगळं दानाचं महत्व. दानाचं महत्व ऐकत असताना मग त्या ठिकाणी नारद ऋषी म्हणतात भूमिदाने होसे भूमी पाळू सुवर्ण दाने कांती निर्मळू. म्हणजे भूमी जर दान केली तर भूमिपाळ माणसं होतात. सुवर्ण जर दान केलं तर सौंदर्य संपन्न होतात. चंदन दाने सदा शीतळू जन्मोजन्मी प्राणिया. चंदन दानानं काय होतं तर अंगाची कांती सदा शीतळ होते असं दानाचं महत्व सांगायला लागले. त्यावेळेला सत्यभामा नावाची कृष्णाची पट्ट राण्यांमधली बायको उठली
आणि तिनं प्रश्न केला नारदाला, नारदा एवढं दानाचं महत्व तुम्ही सांगताय